गेले कित्येक वर्ष भीमथडीच्या निमित्ताने पुणेकरांना ग्रामीण भागातील जत्रेचा अनुभव घेत आहेत। यंदाच्या वर्षी देखील पुणेकरांनी या भीमथडी जत्रेचा मनमुराद आनंद घेतला। खूप भारी वाटतंय आणि खूप मजा पण येते। जसं की ग्रामीण भागात जी जत्रा असते तीच जत्रा आता पुण्यामध्ये सुद्धा आहे, त्यामुळे खूप अभिमान वाटतं। ओके, धन्यवाद। एकूणच भीमथडी जत्रा भरल्यामुळे अभिमान वाटतो असं म्हणतात। तुम्ही काय सांगाल, काय वाटतंय भीमथडी जत्रा? भीमथडी जत्रा म्हणजे गावाकडचा महाराष्ट्र आणि प्रगतशील महाराष्ट्र, आपल्या दोन्हीचं कॉम्बिनेशन त्या भीमथडी जत्रेमध्ये बघायला मिळेल। सर्वच खरंच ग्राहकांना असेल, पुणे पर्यटकांना असेल, भीमथडी जत्रेमध्ये पूर्ण महाराष्ट्र एका ठिकाणी बघायला मिळेल अशी भीमथडी जत्रा भरलेली आहे। धन्यवाद। तर आपण पाहिलं की गावाकडचं दर्शन घडवणारी ही भीमथडी जत्रेचा पुणेकरांना खूप अभिमान आहे। चला तर मग अजून पुढे बघूयात की खाद्यपदार्थामध्ये यंदाचं काय वेगळं आकर्षण आहे ते। भीमथडी जत्रा पुण्यामध्ये दरवर्षी एक वेगळं आकर्षण घेऊन पुणे भेटीला येते। या जत्रेच्या निमित्तानं पुणेकरांना ग्रामीण भागाचं दर्शन घडून येतं आणि या जत्रेत गेलं की वाटतं की एखाद्या गावातच आलोय। या जत्रेत वेगवेगळे स्टॉल मांडण्यात आलेले असतात, ज्यात ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या हस्तकलेतून साकारलेल्या कला या स्टॉल मध्ये मांडण्यात आल्या असतात। भीमथडीचं खास आकर्षण म्हणजे खाद्य जत्रा। यंदाच्या वर्षी कोकण खाद्यपदार्थांचा वेगळा स्टॉल या ठिकाणी पाहायला मिळाला। या पदार्थांचा पुणेकरांनी मनमुराद आस्वाद घेतला। आतापर्यंत आपण या भीमथडी जत्रेत वेगवेगळे स्टॉल्स पाहिलेत। पुणेकरांनी सुद्धा या भीमथडी जत्रेला मोठा प्रतिसाद दिला हे देखील आपण पाहिले। मी आलेले आहे अशाच एका खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर। चला, इथून एवढा वास येतोय बिर्याणीचा, आपण पाहूयात। खूप खमखमाट असा वास येतोय। आपण या स्टॉलला व्हिजिट करतोय, बिर्याणीचा असा खूप वास येतोय। आहेत का मावशी, काय हा स्टॉल तुमचा आहे का? हो, आमचा स्टॉल आहे। खूप वास येतोय बिर्याणीचा, काय सांगाल पुणेकरांनी कसा प्रतिसाद दिला? दंड प्रतिसाद मिळालेला आहे बिर्याणीला। आमच्या लोकांना खूप आवडलेली आहे आणि 2-3 दिवसापासून चांगलाच प्रतिसाद आहे लोकांचा। फक्त बिर्याणीच आहे की अजून कुठले पदार्थ? चिकन थाळी आहे, मटन थाळी, प्रॉन्स थाळी आहे आणि खिमा पाव सुद्धा आहे। चिकन मटन बिर्याणी, दम बिर्याणी आमची स्पेशल साजूक तुपातली बिर्याणी। धन्यवाद। तुम्ही काय सांगाल? या काकांनी मला बिर्याणी सुद्धा टेस्ट करायला दिली, सो मी आता ती खाती आहे। खरंच खूप चांगली बिर्याणी आहे। खरंच काका, खूप मस्त बिर्याणी आहे तुमची, धन्यवाद। एकदम तुम्ही भीमथडीला येऊन या स्टॉलला नक्कीच भेट द्या, एवढं तर मी सांगायलाच नाही। तुम्ही काय सांगाल या स्टॉल बद्दल? अच्छा, तुम्ही मास्टर शेफ आहात, काय सांगाल? इथे खूप छान रिस्पॉन्स मिळाला, सगळ्यांना खूप टेस्ट आवडलेली आहे। ते ऐकून मला पण फार बरं वाटतं, सगळ्यांनी कौतुक केलेलं। कारण का नेहमी जे हाऊसवाईफ आहेत ते किचनमध्ये घरी कोण त्यांचं कौतुक करत नाही, पण इथून बऱ्याच लोकांनी कौतुक केल्यामुळे खूप छान वाटतं, समाधान वाटतं। ओके, धन्यवाद। किती वर्षापासून स्टॉल आहे तुमचा हा भीमथडी जत्रेत? हा दुसरं वर्ष आहे। हो हो, धन्यवाद। तर आपण पाहिलं की या भीमथडी जत्रेत फक्त स्टॉल्स नव्हे तर खाद्यपदार्थ सुद्धा मोठे मोठे आहेत आणि ह्या खाद्यपदार्थ सुद्धा एकदम चविष्ट आहेत। तर तुम्ही नक्की या स्टॉलला भेट द्या। तर भीमथडी जत्रेला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिलाय आणि इथून पुढे ते देत राहतील हे निश्चितच आहे। गोंधळी बुवांनी भीमथडी जत्रेत सहभाग घेऊन पुणेकरांना चांगलंच गोंधळून टाकलेलं पाहायला मिळालं। भीमथडी जत्रेला पुणेकरांनी मोठाच प्रतिसाद दिला हे तर निश्चितच आहे। आपल्याला या भीमथडी जत्रेत ग्रामीण भागाचं दर्शन घडवणारे गोंधळी आहेत, आपल्यासोबत गोंधळी बुवा आहेत, त्यांच्याशी विचारून घेऊयात। एकूणच काय सांगाल, किती वर्षापासून तुम्ही या
कमीत कमी आमची 6वी पिढीपासून हे चालू झालेलं आहे. तुमची ही जी कला आहे की ते नाव सांगता येणे ती कशी स्वीकारली? ही म्हणजे आमच्या आजोबा पणजोबांनी म्हणजे खूप जुन्या 1600 शतकापासून चालू झालेली कला आहे. तुमची ही 6वी पिढी आहे जी भीमथडी जत्रेत आहे? नाही 6वी ही आमची जवळजवळ 3री पिढी. तर आपण पाहिलं की या गोंधळ्यांची 3री पिढी आहे जी भीमथडी जत्रेत वर्षानुवर्ष त्या भीमथडी जत्रेत ते सहभाग घेतात. पुणेकरांसाठी ते ह्या भीमथडी जत्रेत येऊन ते पुणेकरांना असंच त्यांच्या या नावाच्या कलाने ते पुणेकरांना मनोरंजन देतच असतात. तर आली ना माझ्या भीमथडी जत्राचं दर्शन घेऊन. मला तर असं वाटतं की जणू खरंच तुम्हाला सगळ्यांना ग्रामीण भागाचं दर्शन झालंच आहे. पुणेकरांनी देखील या भीमथडी जत्रेला मोठा प्रतिसाद दिला आहे आणि इथून पुढे ते येणाऱ्या जत्रेला सुद्धा प्रतिसाद देणार हे निश्चितच आहे. कॅमेरामॅन स्वप्नील सोबत मी हिमांशू व्यास, नेक्स्ट जनरेशन न्यूज पुणे.